मित्रांनो नमस्कार, मी अभिजित शिंदे ॲग्रो फार्ममधून तुम्हाला तुमचं स्वागत करतो. खरं तर शनिवार असतो आपला मोस्टली करून व्हिजिटिंग्स जे लोक आम्हाला भेटायचे असतात, त्यांना प्रोजेक्ट समजून घ्यायचा असतो, अशी लोक मला भेटायला येतात त्यांचा टाईमिंग. त्याच्यानंतर आपला जो डिलिव्हरी असते ते डिलिव्हरी आपण सॅटर्डे संडेला चालू करतो. आता माझ्याकडे ना अशी एक व्यक्ती आली की अशी एक संस्था आली ना, ती खूप जबरदस्त आहे. तुम्ही जर ऐकाल तर थक्क व्हाल. माझ्याकडे अनिल सर आलेले, सार्थक सेवा संघ. सर लोकेशन काय तुमचं? आंबळेगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. पुरंदर मधला. आता ते तुम्हाला सांगतील की ते ऑलरेडी क्लास 1 अधिकारी आहेत आणि आज हा माणूस तुम्हाला दिसतोय ना, ह्याचं मागे एवढं सगळं आहे, पण समाजाला काहीतरी आपलं देणं लागतं ह्या भावनेने ह्या माणसाकडे तुम्ही बघा आणि त्या माणसाची स्टोरी बघा, त्यांनी काय केलंय. मग तुम्हाला मी पुढे सांगतो काय. सर तुम्ही सांगा. धन्यवाद शिंदेजी. जसं सांगितलं की सार्थक सेवा संघ जे मुलं गरजू आहे, निराधार आहे, ज्यांना राहण्याचं घर नाही आहे किंवा ज्यांचे काही आपले पुणे जिल्ह्याचे बाहेरचे जे विस्कळीत कुटुंब आहेत, ज्यांचे म्हणजे घरदार नाही आणि कुटुंबात आईवडील नीट व्यवस्थित सांभाळणारे नाही, असे एकूण 86 मुलं मुली आपण सांभाळतो आंबळे गावात. आणि तिथंच आपला मुलींचा वेगवेगळे हॉस्टेल आहेत. आणि त्याबरोबर या मुलांना पायावर उभं करायचं तर आपण एक पोल्ट्री फार्म सुरू केलेला आहे. आणि त्या पोल्ट्री फार्ममध्ये आपण सध्या गावरान कोंबडी म्हणजे सुरू ठेवलेली आहे, कावेरी, आणि त्याचे अंडेही विकतो आपण वेगवेगळे जागे. पण थोडंसं पुढं मागं होत असतं पोल्ट्री फार्ममध्ये. तर आम्ही शोधत होतो कोण एक व्यवस्थित माहिती देणारा, कोण ह्याच्यातला एक्सपर्ट कोण आहे. तर शोधताना आम्हाला अभिजित शिंदे यांचा नंबर मिळाला. त्यांना फोन केला, ते खूप व्यस्त असतात, पण त्यांनी 2-3दा मला वेळ दिला आणि आज आम्ही ते लवकरच इतका चांगला व्यक्ती मिळाला ज्यांनी वेगवेगळे या क्षेत्रातले जशी माहिती कुठं मिळाली नव्हती त्यांनी दिली. तर आम्ही ते माहिती घ्यायला आज पटकन आम्ही 4थ्या दिवशीच यांच्याकडे आलो सरांकडं. आणि जे सरांनी जे आता सांगितलं आम्हाला, शिंदे सरांनी, ते खूप नवीन होतं आमच्यासाठी. म्हणजे पोल्ट्रीत मी तर काही खूप शिरत नाही, कारण माझ्याकडे वेगळे खूप जबाबदाऱ्या आहेत. पण माझे मुलं आहेत ते खूप समाधानी आहेत सरांना भेटून आणि त्यांना खूप काहीतरी वेगळं आणि चांगलं ह्याच्यातलं ज्ञान मिळालेलं आहे. आणि मी हेच प्रार्थना करेल की कधी कोणालाही जमलं तर सार्थकला नक्कीच भेट द्या. एक छोटासा काय प्रयास चालू आहे, कारण की आमच्याकडे हायड्रोपोनिक पॉली हाऊस पण आहे, आम्ही तिथं पालेभाज्याही उगवतो. आणि आत्ता शिंदे सर. तर आता मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की सर एवढं सगळं आहे त्यांच्याकडे, पण त्यांनी गरीब लोकांसाठी, ज्यांना आईवडील नाहीत, ह्या सगळ्या लोकांसाठी किंवा ज्या लहान मुलं आहेत, मुली आहेत, ते वाईट वळणावर जाण्यापेक्षा काहीतरी त्यांना धरून त्यांच्या बुद्धिमत्ता, म्हणजे काही लोकांची बुद्धिमत्ता चांगली असते तर त्यांनी सिव्हिल इंजिनियर काइंड ऑफली फक्त एज्युकेशन न देता तर ते कसं बांधायचं, काय बांधायचं, ते टेक्निक देऊन त्यांच्याच फार्ममध्ये ते प्रत्येक गोष्ट बांधून घेत असतात. त्याच्यानंतर ज्यांचं कमी ज्ञान आहे, त्यांना नाही समजते काही गोष्टी किंवा त्यांनी पोल्ट्री फार्म किंवा काही गोष्टी आहेत, अशा वेगवेगळ्या त्यांची बुद्धिमत्ता होऊन त्यांनी ना स्किल डेव्हलपमेंट, जे आपलं सरकार आत्ता करतं की स्किल डेव्हलपमेंट जे करतं, तेच सर आत्ता ह्या जे गरीब लोक आहेत, हे गरीब ॲक्च्युली कोणी नसतं, पण त्यांना कोणी त्यांच्या घरची परिस्थिती नसल्यामुळे त्या गोष्टी होतात. तर आता माझ्याकडे येत नाही, ही लहान पोरं आहेत, त्यांचं मला एक सांगा की यांचं वय किती आहे प्रत्येकाचं आहे. तुझं वय किती आहे? याचं 15 वय आहे. 15 वयामध्ये आजकाल तुम्ही बघू शकता मित्रांनो की 15 वयाचे मुलं आजकाल जर तुम्ही बघाल व्हिडिओ वगैरे कंटेंट रील वाटेल त्या थराला गेलेत. 15 वयाचा असताना हा पोरगा आता पोल्ट्री फार्ममध्ये आहे, ऑलरेडी पोल्ट्री फार्म सांभाळत आहेत. तुमचं वय किती आहे प्रत्येकाचं अंदाजे? माझा 25. तुमचं? माझं 21. माझं 23. 15 ते 23 वर्ष असलेली मुलं आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, आजकाल 15 ते 20 वर्षाच्या मुलांनी काय कांड करून ठेवले सगळ्या गोष्टी आहेत. पण हे युवा उद्योजक जर बनायचं असेल तर ह्याच वयामध्ये उद्योजक बनतात, ह्याच वयामध्ये धडपड केली पाहिजे. आणि हे फ्युचर आहे, सार्थक सेवा संघाचे हे सगळे फ्युचर आहे. तर आता यांचं कोंबडी पालनाचं, यांनी 3000चं शेड यांनी स्वतः उभं केलंय ऑलरेडी. हे मुलांनीच संबंध मुलांनीच बांधलेलं आहे. दोन्ही पोल्ट्री बांधली, प्लस कावेरीचे अंड्यांचं प्रोडक्शन सुद्धा घेत आहेत. ॲमेनोरा, होय मित्रांनो, मगरपट्टामधली हाय प्रोफाईल सोसायटी ॲमेनोरा, ह्यांच्याकडे विषमुक्त भाज्या, मग त्याच्यामध्ये पालक म्हणा, मोरिंगा म्हणा, त्याच्यानंतर तुमचे जेवढ्या काय भाज्या असतात त्या भाजीपाला म्हणा आणि अंडे,
सर्वात मेन काय, हाय प्रोटीन सारखी अंडे, ते पण 1 दिवस सुद्धा जुनं नाही, 2 तास सुद्धा जुनं नसतं, एवढं फ्रेश अंड ते तुम्हाला अमिनोरा सोसायटीमध्ये देतात आणि 13 ते 14 रुपयापर्यंत ते अंड ह्या आत्ताच्या उन्हाच्या सीझन सुद्धा मिळतात. का तर क्वालिटी, क्वांटिटी ह्या गोष्टी लोकांना पाहिजे असतात. लोकांकडे पैसा खूप आहे पण त्यांना क्वालिटी पाहिजे असते. तर ही मुलं जी आहेत ती पूर्ण क्वालिटी द्यायचं काम करत असतात. आता मित्रांनो, तुम्ही सांगा की तुम्ही माझ्याकडे आलात, सरांनी 4 दिवसामध्ये व्हिजिट केली आमच्याकडे, आणि तुम्ही आज माझ्या फार्ममध्ये आल्यानंतर जे तुम्ही बेसिक कुक्कुटपालन आत्तापर्यंत कळत होतात आणि आज जे आपलं ट्रेनिंग सेशन झालं, प्रायव्हेट ट्रेनिंग सेशन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय कळालं? सगळ्यात पहिले नमस्ते सर्वांना. आम्ही सरांकडे आलो. सरांनी त्यांचा खूप महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला आणि ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या, ज्या गोष्टी खरंच माहीत नव्हत्या, त्या गोष्टीचं नॉलेज सरांनी दिलं आम्हाला. अंडे कसे सेल केले पाहिजे, पोल्ट्री कशी सांभाळली पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, अजून औषधाचं सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. अजून फॉर्म दाखवला आम्हाला, कशा व्हरायटीज ठेवल्या पाहिजे, कोंबडे कोणते घेतले पाहिजे, प्रोडक्शन कसं काढलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचं नॉलेज सरांनी दिलं. खूप खूप धन्यवाद सर. मेन कसं असतं मित्रांनो की तुम्हाला जर अंड्यांचं बेसिक प्रोडक्शन घ्यायचं असेल ना, तर अंडे सर्वात जास्त देणारी कोंबडी ना ती तुम्ही घेतली पाहिजे. नुसतं कोंबडी पालन करायचं आणि अंडे विकायचं, पण त्याचं स्पेसिफिकेशन म्हटलं पाहिजे ती किती अंडे तुम्हाला देते. तर अंड्यांसाठी ह्या वेगळ्या ब्रीड आहेत, कटिंग आणि ड्युएल पर्पज, म्हणजे अंड्यांसाठी पण आणि कटिंगसाठी, त्याच्यासाठी ह्या वेगळ्या जाती आहेत. तर मेन ब्रीड सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आज ते ब्रीड सिलेक्शनचं त्यांना कळालं की कुठल्या ब्रीडमध्ये काम केलं पाहिजे. त्यांचा अंड्यांचा बिझनेस खूप चांगला मस्त चाललेला आहे. ज्यांना कोणाला जर खाली मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, ज्यांना फ्रेश अंडे हवे असेल, विषमुक्त भाजीपाला हवा असेल, तर खाली यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते एक लोकेशन देतील, त्या लोकेशनला तुम्हाला घेऊन जायचं आहे. अमेनोरामध्ये तुमचं आठवडा बाजार त्याच्यामध्ये असतं नेहमी, त्यामुळे असतात. बाकी तुम्हाला माझा फार्म कसं वाटलं? नवीन जाती बघितल्यात तुम्ही माझ्याकडे, ज्या कधीच बघितल्या नसेल. की गावरांमध्ये एवढ्या व्हरायटी असतात की गावरान म्हणजे की बाहेरच्या देशांमध्ये गावरान जाते माझ्याकडे, ती पण खुडूक होते, तीही अंडे उगवती. माझ्याकडे ते अंडे उगवायला बसलेली आहे, ते पिल्लंही काढलेले आहेत. अशा वेगवेगळ्या जातींमध्ये काम केलं पाहिजे तुम्ही, आणि काहीतरी आर्थिक उत्पन्न भेटला पाहिजे. तर ह्या गोष्टी म्हणून पोल्ट्री फार्म करा. कुठंतरी रील बघतायत, कोणतरी काहीतरी करतंय म्हणून काहीतरी करायचं म्हणून करू नका. प्रॉपर नॉलेज घ्या, कोणाकडेही घ्या, पण नॉलेज घेऊन तुम्ही काम करा. तुम्ही माझ्याकडे आल्यात, तुमचं सगळ्यांचं खरंच धन्यवाद. आणि तुम्हाला जे काही माझ्याकडनं सहकार्य हवं आहे, पोल्ट्री फार्मबद्दल जे काय हवं आहे, तर 24/7 आवर्स मी तुमच्यासाठी अवेलेबल असेल. आपण लवकरच यांच्या फार्मला सुद्धा व्हिजिट करणार आहोत. यांनी आता ब्लॅक हॉस्टॉल आणि कावेरी सोनालीचं बुकिंग आपल्याकडे केलेलं आहे. बुकिंग केलं म्हणून हा व्हिडिओ नाहीये, पण ही जी आहे त्यांना हे फ्युचर आहे. 15 ते वर्षाचा माणूस हा उद्योजक आहे. हा उद्योजक आहे. अजून फक्त 6 महिने थांबा, हा उद्योजक आहे. जे तुम्हाला करता आलं नाही ना, हे पोरगं करून दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर करायचं आणि वेळ घालू नका, काहीतरी नवीन शेताला जोडधंदा करा आणि उद्योजक बना. चला, धन्यवाद.